नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांनी आरोपीच्या विरोधात न्यायालयात 1400 पानांचं आरोपपत्र दाखल केल्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या एका आरोपीची सुटका करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत. नेमका हा आरोपी कोण आहे आणि त्याची सुटका करण्याचे आदेश न्यायालयाने का दिलेत पाहूयात. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीने आपला तपास पूर्ण करून केजच्या न्यायालयात 1400 पेक्षा जास्त पानांचं आरोपपत्र दाखल केलंय. संतोष देशमुख हत्या प्रकरणात 8 जणांवर मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली. वाल्मिक कराडसह इतर आरोपींचा या गुन्ह्यामध्ये जो सहभाग आहे तो सुद्धा मांडण्यात आलाय. सुदर्शन घुले, वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे या तिघांमध्ये हत्येच्या दिवशी आणि त्याआधी जे संभाषण झालं, नेमकं काय बोलणं झालं, संतोष देशमुख यांची हत्या कशी झाली याची माहिती सीआयडीच्या आरोपपत्रातून देण्यात आली आहे. याच दरम्यान संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे जे व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं होतं ते सीआयडीच्या हाती लागले. संतोष देशमुख यांना मारहाण करताना आरोपी दिसतायत ते पुरावे सीआयडीने आरोपपत्रात जोडले आहेत. वाल्मिक कराडला आवादा कंपनीकडून 2 कोटी रुपये खंडणी उकळायची होती, पण त्यामध्ये संतोष देशमुख अडथळा ठरत होते, म्हणून वाल्मिक कराडने हत्येचं कारस्थान रचलं. हत्येमागचं हेच कारण असल्याचं सीआयडीच्या आरोपपत्रात म्हटलं आहे. या आरोपपत्रात सीआयडीने प्राप्त पुराव्यांच्या आधारे वाल्मिक कराड याला संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड असल्याचं म्हटलं आहे. संतोष देशमुख यांच्या अपहरणापूर्वी सिद्धार्थ सोनवणे यांनीच टीप दिली होती अशा आरोपाखाली सीआयडीने 70 दिवसांपूर्वी त्याला ताब्यात घेतलं होतं. मात्र आता केजच्या न्यायालयानं सोनवणे याला 25,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर सोडण्यात यावं असे आदेश दिलेत. सध्या सिद्धार्थ सोनवणे हे बीड जिल्हा कारागृहात आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर आता त्यांची सुटका होणार आहे.